शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता मेळावा आज रायगडच्या मुरुडमध्ये पार पडलाय। यावेळी शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रचार प्रमुख धनंजय मुंडे यांच्यावर थेट निशाणा साधत मुंडे यांच्या बारशाला मी उपस्थित होतो, त्यांच्या बारशाच्या घुगऱ्या मी खाल्ल्या आहेत अशी खोचक टीका पाटील यांनी केली। मागील आठवड्यात धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत मुरुडमध्ये शेकापच्या अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता। त्या प्रसंगी मुंडे यांनी शेकाप संपली आहे अशी टीका केली होती। त्याच गोष्टीचा समाचार आज जयंत पाटील यांनी घेतलाय। या प्रसंगी त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे यांना देखील डिवचल्याचं पाहायला मिळतंय। जयंत पाटील नक्की काय म्हणालेत पाहूयात। त्याला तिथे येऊन निवडून येऊन दे त्याच्या मतदारसंघात दोघे बहीण भाऊ एकत्र झाले तरी बीड मध्ये वेगळं चित्र होईल एवढंच मी सांगतो। आता त्याच्या बारशाच्या आधी त्याच्या बारशाच्या मुद्द्या मी खाल्लेल्या आहेत। त्याच्या आधी शेका पक्ष कधी संपणार नाही। मोठमोठे नेते या जिल्ह्यातून सोडून गेले, आमदार खासदार सोडून गेले। शेका पक्ष आहे तिथेच आहे आणि शेका पक्षाचे मतं आहेत तिथेच आहे। एक तरी मत कमी झालं का कुठल्या मतदारसंघामध्ये? आणि आज जे गेले ते फसले, जे गेले त्यांचे फसलेले आहेत। त्यांना तोंड दाखवायला पण आता जागा राहिली नाही अशी परिस्थिती झालेली आहे। पक्ष बदलला, शेका पक्ष गेला तो कधीच मोठा होऊ शकतो।